भारताने बंदी घातलेला लोकप्रिय व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक पुन्हा सुरू होत असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले. त्यामुळे टिकटॉकच्या घरवापसीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. पण केंद्र सरकारने हे रिपोर्ट्स फेटाळले आहेत. टिकटॉकवरील बंदी हटवण्यासंदर्भात कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत असे केंद्र सरकारने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. सरकारी सूत्रांनी सांगितले की भारताने टिकटॉकवरील बंदी हटवल्याचे रिपोर्ट्स खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. टिकटॉकवरील बंदी हटवण्यासंदर्भात कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही. दरम्यान चीनी ई-कॉमर्स वेबसाईट अलीएक्सप्रेस आणि कपडे विक्री करणारी शीन यांची बंदी हटवण्यात आल्याच्या संदर्भात सरकारकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. काही युजर्सना टिकटॉकची वेबसाईट दिसू लागली आहे, पण ते लॉग इन करू शकत नाहीत. त्याचबरोबर व्हिडिओ अपलोड करू शकत नाहीत, बघू शकत नाहीत. मात्र टिकटॉकचे होमपेज दिसू लागल्याने सरकार बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले.